नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोदरेज कंपनीचं जे मार्केटमध्ये किंवा नवीन आलेलं कीटनाशक राशीनबंद याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आपणाला कोणता केमिकल घटक आढळून येतो, त्याचा लेबल क्लेम कोणता, त्याची वापरण्याची योग्य वेळ किंवा योग्य प्रमाण कोणते, ते कोणकोणत्या कीटकांना कशा प्रकारे कंट्रोल करते किंवा त्याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी करू शकतो, या सगळ्याविषयी आपण प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपणाला प्रामुख्याने मिरची असेल, ढोबळी मिरची असेल, याच्यामध्ये जी प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये ॲफिड्स असतील, जॅसिड्स असतील, रेड माईट असेल, पांढरी माशी असेल, याच्या नियंत्रणासाठी आपण राशीनबंद या कीटनाशकाचा वापर करू शकतो. याच्यामध्ये आपणाला फ्लुक्झामेटामाइड हा आपणाला 3.8% व त्याच्यासोबत आपणाला पायरिडाबेन हा आपणाला 9.5% SC म्हणजेच सस्पेन्शन कन्सन्ट्रेटेड या फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला हे कीटनाशक पाहायला मिळते. आपणाला फ्लुक्झामेटामाइड हा कीटनाशक किंवा हा घटक आपणाला प्रामुख्याने गोदरेज कंपनीच्याच ग्रासिया या कीटनाशकामध्ये आपणाला पाहायला मिळते. आपणाला फ्लुक्झामेटामाइड याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने थ्रिप्सवर चांगल्या प्रकारे आपणाला कंट्रोल मिळवून देतं. त्याचबरोबर अळीवर्गीय कीटकावर आपणाला कंट्रोल मिळवून देतं. याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने ट्रान्सलेमिनार ॲक्शन ही पाहायला मिळते की ज्यामुळे आपणाला पानांना पूर्णपणे कव्हरेज मिळालेलं पाहायला मिळते. त्याचबरोबर आपणाला याच्यामध्ये फायटोटॉनिक इफेक्ट पाहायला मिळतो की ज्यामुळे आपण ग्रासिया फवारणी केल्यानंतर आपणाला प्रामुख्याने नवीन कोवळा शेंडा निघणे किंवा शेंड्याची पानं आपणाला हिरवीगार झालेली पाहायला मिळतात. तसेच जो दुसरा घटक आपणाला पाहायला मिळतो जो पायरिडाबेन हा आपणाला गोदरेज कंपनीच्याच हानाबी या कीटनाशकामध्ये किंवा हानाबी या कीटनाशकामध्ये आपणाला पायरिडाबेन हा घटक पाहायला मिळतो. हा प्रामुख्याने आपणाला रेड माईट व व्हाईट फ्लाय म्हणजेच लाल कोळी व पांढरी माशी याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळवून देतं. पायरिडाबेन हा घटक आपणाला प्रामुख्याने कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजेच प्रामुख्याने कीटकांच्या संपर्कात आल्यावरच आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळवून दिलेलं पाहायला मिळतं. याचा वापर आपण प्रामुख्याने मिरचीसारख्या पिकामध्ये जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये थ्रिप्स असेल, व्हाईट फ्लाय असेल, रेड माईट असेल किंवा ज्या रोगशोषक किडे आहेत त्याच्या नियंत्रणासाठी आपण राशीनबंद या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. ढोबळी मिरचीमध्ये किंवा मिरचीमध्ये जो आपल्याला खरडा रोग जाणवतो किंवा जी व्हायरसची समस्या जाणवते, चुरडामुरडा रोग जाणवतो किंवा बऱ्याच फवारण्या करून आपणाला प्रामुख्याने याच्यावर कंट्रोल मिळत नाही, त्याच्या नियंत्रणासाठी आपण राशीनबंद या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. आपण प्रामुख्याने फ्लॉवरिंग स्टेजला किंवा ज्यावेळी आपलं हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळी आपण कोणत्या तरी उलट्या सुलट्या फवारण्या जर केल्या तर आपल्याला प्रामुख्याने मिरचीसारख्या पिकामध्ये फ्लॉवर ड्रॉपिंग होणे किंवा जी फुलं आहेत ती गळून पडणे यासारखी समस्या जाणवते. पण याचा जर आपण वापर फ्लॉवरिंग स्टेजला किंवा कोणत्याही स्टेजला केला तर आपल्याला पिकामध्ये फायटोटॉनिक इफेक्ट असल्यामुळे पिकाला कोणतीही इजा न होणे, फुलांचं ड्रॉपिंग न होणे किंवा फुलगळ न होणे यासारखे कोणतेही आपल्याला म्हणजे समस्या जाणवते ती जाणवणार नाही. तसेच आपणाला प्रामुख्याने ब्लॅक थ्रिप्स, रेड माईट व थ्रिप्स याच्यावर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळालेलं पाहायला मिळते. याच्यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शन आहे, तसेच नॉकडाऊन ॲक्शन आहे की ज्यामुळे आपणाला प्रामुख्याने जे पानं खाणारे अळी किंवा जी फुले खाणारी अळी किंवा जी मिरचीची जे फळ खाणारी अळी हिच्यावर सुद्धा तुम्हाला ट्रान्सलेमिनार ॲक्शन असेल तसेच नॉकडाऊन ॲक्शनमुळे त्वरित तिला मारून टाकलेलं आपणाला पाहायला मिळतं. तसेच आपणाला फायटोटॉनिक इफेक्टमुळे आपण जाणून घेतलं की नवीन कोळी पानं किंवा नवीन शेंड्याला काळोखी आलेले आपणाला पाहायला मिळतं. याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिकामध्ये ढोबळी मिरची, मिरची तसेच वांगे असेल, टोमॅटो असेल, काकडीसारखं पीक असेल याच्यामध्ये प्रामुख्याने थ्रिप्स, रेड माईट, व्हाईट फ्लाय म्हणजेच रोगशोषक किडी व ज्या कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या आहेत त्याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. याचं वापरण्याचं प्रमाण हे आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ml पर्यंत आपल्याला राशीनबंद या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही 400 ml पासून 500 ml पर्यंत वापर हा करू शकता. याचा वापर केल्यापासून तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये पिकामध्ये झालेला बदल किंवा जे थ्रिप्स असेल किंवा लाल कोळी असेल याच्यावर तुम्हाला मिळालेला रिझल्ट हा पाहायला मिळतो. याचा रेन फास्टनेस हा 2 तास आहे, म्हणजे जर आपण फवारणी केली व 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपणाला जसा पाहिजे तसा रिझल्ट हा पाहायला मिळणार आहे. मार्केटमध्ये हे नवीन कीटनाशक अवेलेबल झालेले, अजून याची किंमत असेल किंवा याची प्राईस अजून डिक्लेअर झालेली नाही, तरीसुद्धा आपणाला जी कंपनीने माहिती दिलेली आहे किंवा ज्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे अतिशय सुंदर असा रिझल्ट आपणाला मिरची असेल किंवा जे ढोबळी मिरची असेल याच्यामध्ये आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट किंवा डेमो प्लॉट आपणाला चांगल्या पद्धतीने झालेले पाहायला मिळतील. याचा वापर आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपल्या प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये
करू शकतो. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.